नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बोधनिधीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. तर आज आपण आजच्या सेशनमध्ये जी RTO AMAची आता ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तर या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे 461 जागा आहेत, मागच्या 6 वर्षातली सगळ्यात मोठी ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे पहिलीच ॲडव्हर्टाइजमेंट ही 461 वॅकन्सीची आलेली आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं असेल आणि RTO AMA पोस्ट मिळवायची असेल तर सर्वात महत्त्वाचे आहे प्रिलिम्स क्रॅक करणं. आणि ही जी प्रिलिम्स आहे ही प्रिलिम्स क्रॅक करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, आता फक्त तुमच्याकडे 90 दिवस बाकी आहेत. या 90 दिवसांमध्ये तुम्ही कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे सो दॅट तुम्ही मेन्सला असाल. मग बुक लिस्ट काय असली पाहिजे, बुक लिस्ट, त्यानंतर PYQ करायचे कुठून, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की 90 दिवसामध्ये स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आणि आपण टेस्ट सिरीज केव्हा सॉल्व्ह केले पाहिजे, शेड्यूल कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत डिटेल माहिती आपण आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आजचं हे सेशन तुम्हाला थ्रू आउट पूर्ण बघायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक स्वतःचं शेड्यूल बनवायचं आहे. ते शेड्यूल तुम्ही स्वतः आम्हाला पर्सनली पाठवू शकतात. त्यामध्ये आम्हाला जर काही चेंजेस वाटले तर आम्ही तुम्हाला ते चेंजेस पण सांगू. पण सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमचं स्वतःचं शेड्यूल बनवून ही माहिती घेऊन स्वतःचं शेड्यूल बनवून एक प्रॉपर प्लॅन पुढच्या 90 दिवसाचा करावा लागेल. आणि मग या 90 दिवसामध्ये तुम्हाला 100% तुमचा रिझल्ट आल्याशिवाय राहणार नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, 90 दिवस बाकी आहेत, मग मी 50,000 टेस्ट सॉल्व्ह करतो आणि मी UPSC झालेले शिक्षकांकडून मार्गदर्शन घेतो आणि मी असं करतो तसं करतो, मी सगळंच करतो, होणार नाही. यामध्ये तुम्हाला अत्यंत स्मार्ट मूव्ह करावे लागणार आहेत. कारण 90 दिवसामध्ये प्रिलिम्स क्रॅक करणं तर ते एक स्मार्ट वेनीच करावे लागेल आणि त्यासाठी तुम्हाला स्वतःचं प्लॅनिंग बनावं लागेल. या ठिकाणी कुठेही शॉर्टकट नाही, कळलं, काही सिक्रेट नाही, अजिबात नाही, काही सिक्रेट नाही, सुक्रेट नाही, काहीच नसतं. तुम्हाला तुमचं प्रॉपर प्लॅन बनवावा लागतो, डिटेलमध्ये स्टडी करावा लागतो आणि मगच तुम्ही या ठिकाणी एक्झाम पास होऊ शकतात. असलं कोणतंही सिक्रेट एक्झाम पास करू देत नाही, कळलं. अदरवाईज सगळेच पास झाले असते. इथे सिक्रेट काम करत नाही, इथे हार्डवर्क, डेडिकेशन आणि स्मार्ट मूव्ह हे तुम्हाला काम करेल आणि हे करण्यासाठीच तुम्हाला डिटेल माहिती असणं आवश्यक आहे. आता सुरुवातीला आपण काय करूया, ही जी परीक्षा आहे, ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, तर या ॲडव्हर्टाइजमेंट बद्दल थोडंसं एकदा गो थ्रू करूया एक पहिल्या 3 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर आपण डायरेक्टली प्रिलिम्सला सुरुवात करूया. आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की महाराष्ट्र गट क ची काल जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे तर त्याची पूर्व परीक्षा 27 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत आहे. पहिल्यांदी MPSC ही परीक्षा ऑनलाईन घेत आहे. आतापर्यंत ऑफलाईन होत्या, ही पहिल्यांदीच परीक्षा आता ऑनलाईन घेत आहे. फक्त मी 2 मिनिटात ही ॲडव्हर्टाइजमेंट सांगणार आणि लगेच आपण आपल्या प्रिलिमचा सिलेबस, त्या सिलेबसचं प्रत्येक सब्जेक्टसाठी बुक्स, नोट्स, PYQs आणि शेड्यूल हे सगळं डिटेल्स आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत. ओके, मग 27 सप्टेंबर पासून जर तुमची परीक्षा सुरू होत आहे तर तुमच्याकडे मॅक्सिमम 90 डेज तुमच्याकडे हातात आहेत. ठीक आहे, 90 डेज नंतर तुमची परीक्षा जेव्हा असेल तेव्हा असेल, पण सध्या तरी तुम्हाला प्लॅनिंग हे 90 डेजचं करायचं आहे. असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर एकूण जागा आहेत 461. ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा असा की खूप साऱ्या मुलांचा या ऑनलाईन पद्धतीला विरोध आहे, खूप साऱ्या लोकांचा या ऑनलाईन पद्धतीसाठी विरोध आहे. त्यामुळं आज किंवा उद्यापासनं ह्या गोष्टी सुरू होणार आहेत. सगळे लोक त्याला विरोध करतील. विरोध केल्यानंतर MPSC काय डिसिजन घेईल हा सगळा पार्ट त्यांचा आहे. पण ह्या जे सगळ्या गोष्टी घडणार आहेत, लोक आंदोलनाला बसणार आहेत, मुलं आंदोलनाला बसणार आहेत. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक जण त्या ठिकाणी भूमिका आपल्या मांडणार आहेत. पण यावेळेस ज्यांना कोणाला आंदोलनात सहभाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकतात. पण या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःच्या अभ्यासाला मात्र कुठेही या ठिकाणी कमी पडू देऊ नका. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, MPSC जर ठरवलं तर ती 27 सप्टेंबरला घेऊ पण शकते आणि मग जर काही गोष्टी घडल्या तर ती पुढे पण जाऊ शकते. पण आपण आपलं टार्गेट ठेवताना 27 सप्टेंबरच ठेवायचं आहे आणि कुठेही विचलित न होता 100% आपण ऑनलाईन पद्धतीचं ऑनलाईन, ऑफलाईन तर ऑफलाईन, आपल्याला क्वेश्चन तर सेम असणार आहे. सिलेबस माहिती आहे, सिलेबस तर काही बदलणार नाही. त्यामुळे आता आपल्याला जे काही करायचं आहे ते फक्त सिलेबसवरती काम करायचं आहे. ऑलराईट, चला पुढे जाऊया. तर हे सगळ्या डेट्स आहेत. 27 जून पासून म्हणजे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. शेवटची तारीख 17 जुलै आहे. 17 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे, नंतर तुम्ही पेमेंट करू शकता. ओके,
त्यानंतर आपले जे काही पद आहे याला पे स्केल आहे S14 हा जो पे स्केल आहे तुम्हाला PSI ASO या तिन्ही पण जे काही पद आहेत त्यांना S14 पे स्केल ASO ला आता वाढलेला आहे, पण हा पे स्केल तो आहे 38,600 बेसिक आहेत आणि मॅक्सिमम तुमचं पे स्केल 1,22,800 पर्यंत जाऊ शकतं. ऍज ऑफ नाव 38,600 बेसिक म्हणजेच त्याच्यामध्ये HRA DA सगळं मिळून तो तुम्हाला एक 90,000 किंवा 80 ते 90 टियर 1 सिटीमध्ये पगार जातो. ठीक आहे. त्यानंतर एज लिमिट आहे बघा, मिनिमम एज लिमिट 19 आहे, ओपन कॅटेगरीसाठी 38 वर्ष आहे आणि अदर जे कॅटेगरीज आहे SC ST OBC EWS SABC VJ NTA BCD तर त्यांच्यासाठी 43 आहे, प्लस एक सर्व्हिसमन आणि स्पोर्ट्स कॅन्डिडेटसाठी ती +3 आहे. त्यानंतर अर्थ काय आहे तर तुमची 10वी झालेली पाहिजे. ठीक आहे, 10वी किंवा 10वीच्या समतुल्यची परीक्षा आहे ती झालेली पाहिजे. त्यानंतर तुमचा डिप्लोमा असेल तर डिग्री म्हणजेच BE. ओके, डिप्लोमा आहे तरी चालेल, BE आहे तरी चालेल, डिप्लोमा प्लस डिग्री आहे तरी चालेल. ऑलराईट. आणि त्यानंतर डिप्लोमा तुमचा मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल रिलेटेड ट्रेड आहेत आणि हे पण मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शन किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा सुद्धा मेकॅनिकल ऑटोमोबाईल रिलेटेड ट्रेडमध्ये आहे. तुम्ही लास्ट इयरला जरी असाल, लास्ट इयर स्टुडंट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी इलिजिबल आहेत. ठीक आहे. त्यानंतर डिप्लोमासाठी मेकॅनिकल ऑटोमोबाईल सोडून प्रोडक्शन इंजिनिअरिंग, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, मशीन टूल मेंटेनन्स, फॅब्रिकेशन, पॉवर प्लांट इंजिनिअरिंग, मेटलर्जी ह्या ब्रँचेस सुद्धा एलिजिबल आहेत. ऑलराईट. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला अनुभव पाहिजे का तर अनुभव आत्ता नसला तरी चालेल, तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला अनुभव दिला जातो किंवा एक्सपिरियन्स दिला जातो. त्यामुळे आता अनुभवाची गरज आत्ता सध्या नाही. ठीक आहे. 2017 पूर्वी एक्सपिरियन्स लागत होता, गॅरेजचा एक्सपिरियन्स लागायचा, पण आता सध्या कंपल्सरी नाही, फ्रेशर विद्यार्थी पण परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर मुलांसाठी याची फिजिकल क्रायटेरिया काय आहे, 163 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि मिनिमम 70 सेंटीमीटर तुमची चेस्ट असली पाहिजे, फुगवून ती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. मुलींसाठी उंची 155 सेंटीमीटर आणि वजन 45 kg असलं पाहिजे. त्यानंतर आता आपली जी काही परीक्षा पद्धती आहे, ओके, तर आता हे इथून पुढे आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. यानंतर तुम्हाला लायसन्स एकदा सांगून देतो. ठीक आहे. आता लायसन्स जे आहे या ठिकाणी दिले बघा, लायसन्स. तर आत्ता सध्या तुमच्याकडे कोणतंही लायसन्स नसेल तरी तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात. ऑलराईट. तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही पूर्व परीक्षा पास व्हाल, नंतर तुमचे मुख्य परीक्षेचे फॉर्म येतात आणि त्या फॉर्मची लास्ट डेट जी असते भरण्याची, तेव्हा तुमच्याकडे टू व्हीलर विथ गिअर म्हणजे टू व्हीलरचं पाहिजे आणि 4 व्हीलर म्हणजे लाईट मोटर व्हेकल हे 2 कंपल्सरी तुम्हाला कधी द्यावे लागतात, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरायच्या शेवटच्या तारखेपर्यंत द्यावे लागतात. म्हणजे तुमच्याकडे आत्ता सुद्धा नाही तरी तुम्ही प्रिलियम देऊ शकतात. मग आता तुम्ही काय केलं पाहिजे, प्रिलियमचा फॉर्म भरल्यानंतर तिकडे लर्निंग लायसन्सला अप्लाय करायचं. लर्निंग लायसन्स भेटलं की लगेच तुम्ही त्या ठिकाणी ट्रायल देऊन परमनंट लायसन्स काढून घ्या, कारण तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे. आणि हेवी लायसन्स जे आहे, हेवी लायसन्स आपल्याला आत्ता लागत नाही. ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी वेल अँड गुड, आणि ज्यांच्याकडे नाही तर तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर सर्व्हिसमध्ये जॉईन झाल्यानंतर डिपार्टमेंट तुम्हाला 2 वर्ष देतं, त्या 2 वर्षात तुम्हाला हेवीचं लायसन्स द्यायचं असतं. याचाच अर्थ आता तुमच्याकडे लायसन्स नसेल तरी तुम्ही परीक्षा देऊ शकतात. मुलींसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते स्कूटीचं न काढता टू व्हीलर विथ गिअरचं काढावं. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता इथून पुढे आपला प्रिलियम्सचा सगळा आज आपण जे काही डिस्कशन करणार आहोत, आजचं जे सेशन आहे, तर प्रिलियम्सचं आणि ह्या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला एक गॅरंटी देतो मी, तुम्ही जर त्या प्रकारे जर प्रॉपर प्लॅन केला तर 100% तुम्ही प्रिलियम्स पास झाल्याशिवाय राहणार नाहीत. ओके. आता हे बघा, आपली जी आहे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ही जी पोस्ट आहे, तर हिची संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. म्हणजे या सगळ्यांची कॉमन एक प्रिलियम होणार आहे, ज्यामध्ये एकूण क्वेश्चन्स असणार तुम्हाला 100 आणि एकूण मार्क्स असणार तुमचे 100. नंतर मेन्स जी आहे तर ह्या 4 पदांसाठी एक वेगळी मेन्स होईल आणि आपली जी आहे तर ती सेपरेट मेन्स होईल, ज्यामध्ये आपल्याला 150 क्वेश्चन्स असतील आणि हे 150 क्वेश्चन्स वरती आपल्याला 300 मार्क्स आलेले बघायला मिळतील. मग ही जी काय प्रिलियम्स आहे, ही प्रिलियम्स आता आपली CBT होणार आहे, म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे. म्हणजेच या ठिकाणी तुमच्या आता जर जास्त फॉर्म आले तर शिफ्टमध्ये ही परीक्षा होईल आणि शिफ्टमध्ये परीक्षा होत असताना मग वेगळ्या शिफ्ट प्रमाणे
वेगळे वेगळे टॉपर्स निघतात, मिनिमम मार्क्स निघतात, त्या पद्धतीने तुमचं नॉर्मलायझेशन होतं आणि नंतर तुमचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. ठीक आहे. सो आता एकूण जागा आहेत आपल्या 461 कॅटेगरी वाईज आपण कालच्या सेशनमध्ये सगळं डिटेल सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा आपली डेडिकेटेड प्रिलियमसाठी आरंभ बॅच सुरू झालेली आहे, ज्याची फी 3000 रुपये आहे. त्याचे फीचर्स तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन नंतर करेलच. एक मेन्ससाठी सुरू झालेली आहे संकल्प आणि एक प्रिलियम्स प्लस मेन्ससाठी सुद्धा बॅच सुरू झालेली आहे. ठीक आहे. आता आपण येऊया आपल्या प्रिलियम्सच्या डायरेक्टली सब्जेक्टकडे. ओके, चला आता आपली जी प्रिलियम्स आहे, ओके, तर प्रिलियम्स जी आहे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, ही प्रिलियम्स आपली होणार आहे ऑनलाईन. कशी होणार आहे? ऑनलाईन. एकूण क्वेश्चन्स असणार आहेत आपल्याला 100, एकूण मार्क्स असणार आहेत आपल्याला 100 आणि हे जे 100 क्वेश्चन्स येणार आहेत तर ते 100 क्वेश्चन्स आपल्याला ह्या 8 सब्जेक्ट्स वरती येणार आहेत. कोणत्या सब्जेक्ट्स वरती येणार आहे बघा? हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, करंट अफेअर्स, पॉलिटी, जनरल सायन्स, अरिथमेटिक अँड रिझनिंग म्हणजेच अंकगणित आणि बुद्धिमापन चाचणी. मग हे जे 8 सब्जेक्ट्स आहेत ह्या 8 सब्जेक्टवरती आपल्याला एकूण क्वेश्चन्स येणार 100 आणि एकूण मार्क्स असणार 100. मग कोणत्या विषयावरती किती क्वेश्चन्स येतात आत्ता ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला हे एकूण 8 सब्जेक्ट्स आहेत. 8 सब्जेक्टवरती आपल्याला क्वेश्चन असणार आहेत 100 आणि मार्क्स असणार आहेत 100. मग आता आपण काय करूया, या ठिकाणी ज्या आत्ता आपण जसं की आपण 2026ची जी आता ग्रुप बी ची परीक्षा झालेली आहे, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी ला सिलेबस सेम आहे किंवा 2025च्या परीक्षा आहेत, त्या पद्धतीप्रमाणे कोणत्या विषयावरती किती क्वेश्चन एकदा एमपीएससी आपल्याला विचारतं तर इतिहास जो विषय आहे ज्याला आपण हिस्ट्री म्हणतो यावरती एमपीएससी आपल्याला 10 प्रश्न विचारते. भूगोल जो आहे तर भूगोलवरती आपल्याला एमपीएससी 10 प्रश्न विचारते. त्यानंतर इकॉनॉमिक्स वरती आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडीवरती म्हणजे करंट अफेअर्स वरती 15 क्वेश्चन विचारले जातात. पॉलिटीला आपल्याला 15 क्वेश्चन्स विचारले जातात. जनरल सायन्सला 15 क्वेश्चन्स विचारले जातात. ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे त्यावरती 10 क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात आणि रिझनिंगचा जो पार्ट आहे त्यावरती आपल्याला 10 क्वेश्चन्स विचारले जातात. सो असं या ठिकाणी जर एकूण बघितलं तर आपल्याला अशा प्रकारे एकूण 100 क्वेश्चन्स या ठिकाणी विचारले जातात. आता हे जे काही 100 क्वेश्चन्स आहेत तर हे 100 क्वेश्चन्स याची डिफिकल्टी लेवल काय असते, याचे रिसोर्सेस आपण काय ठेवले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढच्या 90 दिवसांमध्ये याचं प्लॅनिंग आपलं कसं असलं पाहिजे सो दॅट आपल्याला या ठिकाणी 100% आपली प्रिलिम्स क्रॅक होईल, याचं डिटेल डिस्कशन आता आपण या ठिकाणी करणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात घ्या की आतापर्यंत एमपीएससी ऑफलाईन एक्झाम घ्यायचं, एमपीएससी ऑफलाईन एक्झाम घ्यायचं, फर्स्ट टाइम एमपीएससी ही परीक्षा ऑनलाईन घेत आहे. ओके, आता आज आपण ज्या डेटला बोलत आहोत तर या डेटला आता सध्या ऑनलाईन एमपीएससीने सांगितलेलं आहे, पण खूप साऱ्या लोकांकडनं या गोष्टीला विरोध होत आहे आणि यामुळे एमपीएससी पुढे काय डिसिजन घेईल हे आपल्याला माहिती नाही. पण ॲज ऑफ नाऊ आज मी तुमच्याशी बोलत असताना किंवा एमपीएससी जसं आपल्याला जसं नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने ऑनलाईनच परीक्षा आपली होणार आहे. मग ऑनलाईन जर परीक्षा होणार असेल तर मग हे जे काही आपले सब्जेक्ट्स आहेत हे कशा प्रकारे आपण टॅकल केले पाहिजेत याचं डिटेल डिस्कशन आपण पुढे करणार आहोत. मग इतिहासामध्ये एमपीएससीने आपल्याला सांगितलं काय रे, एमपीएससीने सांगितलं की इतिहास करत असताना आम्ही कशावरती प्रश्न विचारणार तर आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग राहिलंच काय, तुम्ही भारताचा विचारणार आणि महाराष्ट्राचा पण विचारणार, मग ठेवलं काय? तर मग काहीच ठेवलं नाही. प्राचीन आणि मध्ययुगीन जो इतिहास आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार नाहीत, फक्त मॉडर्न इंडियावरती प्रश्न विचारले जातील अँड दॅट इज स्पेसिफिक मोर वेटेज विल बी गिवन फॉर दी हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र. मग आता आपल्याकडे अवेलेबल असलेलं बुक कोणतं आहे बघा आधुनिक भारताच्या इतिहासासाठी, तर आहे ते समाधान महाजन सरांचा बुक आणि आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी आहे गाठा सरांचं बुक. आता हे जर तुम्ही 2 पुस्तकं वाचायला गेले, ज्यांना वाचायचं आहे व्हेल अँड गुड, दोन्ही पुस्तकं वाचायचे म्हणजे तुमच्या इतिहासावरती 10 पैकी कमीत कमी 8 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात. पण तुम्हाला मी जे पुढे शेड्यूल देणार आहे त्या शेड्यूलमध्ये जर तुमचं बसत असेल तर हे करा, अदरवाईज याला तुम्ही स्किप करू शकतात आणि त्यानंतर तुम्ही कोणत्याही क्लासच्या क्लास नोट्स घ्या आणि क्लास नोट्स रीड करायच्या आणि यावरती आलेले PYQ
सॉल्व्ह करायचे. PYQचं बुक 2 बुक्स आहेत आपल्याकडे. एक आहे लोकसेवा अकॅडमीचं PYQचं बुक, लोकसेवा अकॅडमीचं अप्पा अतनुरी सरांचं एक बुक आहे, आणि त्यानंतर एक स्टेपअप अकॅडमीचं लॉजिक बुस्टर आहे. स्टेपअप अकॅडमीचं लॉजिक बुस्टर हे एक बुक आहे. हे दोन्ही पुस्तकं PYQ आहेत. मागील ग्रुप बी आणि ग्रुप सी ला विचारलेले सगळे प्रश्न त्यामध्ये आहेत. मग एक तर हे घ्या किंवा हे घ्या, और म्हणतो मी तुम्हाला. ठीक आहे, मग काय करायचं, नोट्स रीड करायच्या क्लासच्या आणि PYQ वरती फोकस ठेवायचा, आणि ज्यांना जमेल त्यांनी हे बुक्स पण करायचे प्लस PYQ करायचे, मग त्यांना नोट्स वाचायची गरज नाही. सो अशा प्रकारे मी दोघांनाही स्ट्रॅटेजी सांगतो आहे. ज्यांच्याकडे कमी वेळ असेल, ज्यांना थोडंसं आपल्या आपल्या पद्धतीने आहे, राईट, तुमचं जर प्लॅन असेल की तुम्ही 10 दिवसामध्ये हे 2 पुस्तकं रीड करत असाल तर वेल अँड गुड, तुम्हाला चांगले मार्क्स येतील, राईट. सो अशा प्रकारे तुम्ही हे प्लॅनिंग करू शकतात. त्यानंतर बघा, जिओग्राफी जे आहे, तर जिओग्राफीसाठी स्टडी करत असताना सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात जास्त क्वेश्चन्स हे तुमचे स्टेट बोर्ड मधून येतात. कशामधून येतात? स्टेट बोर्ड मधले. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना 4 to 12 स्टँडर्ड जिओग्राफीचे स्टेट बोर्ड रीड करणं कंपल्सरी आहे. आणि हे जे स्टेट बोर्ड आहे हे मराठीमध्ये, मराठी प्लस इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे ज्यांना मराठीतनं करायचं त्यांच्यासाठी पण अवेलेबल आहे, ज्यांना इंग्लिशमधनं करायचं त्यांच्यासाठी सुद्धा हे बुक्स अवेलेबल आहे. त्यामुळे इथे तुम्हाला इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज बॅरियर ठरणार नाही. ओके, सो यांनी म्हटलं काय बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी म्हणजेच अर्थ, जागतिक विभाग म्हणजेच वर्ल्ड रिजन्स, त्यानंतर हवामान क्लायमेट, अक्षांश रेखांश लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, डिफरंट टाइप्स ऑफ लँड, पर्जन्यमान म्हणजे तुमचं रेनफॉल, प्रमुख पिके, मेजर क्रॉप्स, देन शहरे म्हणजे सिटी, रिव्हर्स अँड इंडस्ट्रीज, या टॉपिक वरती ते तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. मग तुमचं बेसिक जे आहे ते सगळं स्टेट बोर्ड मधनं तुम्ही कव्हर करू शकतात. आणि त्यानंतर स्पेसिफिक महाराष्ट्राचा जो भूगोल आहे, जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, त्यासाठी या ठिकाणी दीपक बाविस्कर सर आणि दिलीप पाटील सर यांचं लिहिलेलं महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक आहे, हे मराठीमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही जिओग्राफीचा अभ्यास करू शकतात. आणि ज्याला हे करायचं आहे, हे मी जे सांगतो आहे हे सगळं स्टँडर्ड रेफरन्स सांगत आहे. शक्यतो हेच करा, पण तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीप्रमाणे करायचं असेल तर याला एक ऑप्शन पण आहे, जिओग्राफीच्या क्लास नोट्स घ्यायच्या. जिओग्राफीच्या क्लास नोट्स घ्यायच्या. क्लास नोट्स तुम्ही कोणत्याही क्लासचे घेऊ शकतात, कारण हे जे सेशन आहे हे काही मी माझ्या क्लासचं उदो करण्यासाठी दिलेलं नाहीये, तुम्हाला एक स्पेसिफिक चांगली माहिती देण्यासाठी दिलेलं आहे. तुम्हाला जो मार्केटमध्ये क्लास चांगला वाटतो त्या क्लासच्या नोट्स घ्या. आपल्या पण क्लासचे नोट्स अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे, तुम्हाला जो मार्केटमध्ये चांगला वाटेल तो क्लास घ्या. लोकसेवा अकॅडमीचे आहेत, प्रत्येकच अकॅडमीचे त्यांचे नोट्स आहेत. तुम्हाला नोट्स घ्यायचे आहेत आणि नोट्स सोबत PYQ 100% करायचे आहेत. ठीक आहे, सो हे जे मी दिलेलं आहे हे तुम्हाला स्टँडर्ड आपण अप्रोच जो आहे अभ्यासाचा तो कसा ठेवायला पाहिजे ते दिलेलं आहे. प्लस ज्यांना कोणाला ते शक्य नाही त्यांनी क्लासचे नोट्स घेऊन PYQ करायचे आहेत. PYQ साठी मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगितले आहेत, त्यापैकी एकच घ्यायचं आहे, कारण दोघांमध्ये प्रश्न सेम आहेत. ठीक आहे, त्यामुळे 2 पुस्तकं घ्यायची नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. एक तर लोकसेवा अकॅडमीचं PYQचं बुक घ्या किंवा स्टेपअप अकॅडमीचं PYQचं पुस्तक घ्या. 2 पैकी एकच पुस्तक घ्यायचं, ते तुमच्यासाठी PYQचं रेफरन्स असलं पाहिजे. पुढचा सब्जेक्ट, आणि यावरती तुम्हाला प्रश्न किती येणार आहेत? 10 क्वेश्चन येणार आहेत. हे 10 क्वेश्चन तुम्ही प्रॉपरली टॅकल करू शकतात. नेक्स्ट घेऊ आता इकॉनॉमिक्स. सो इंडियन इकॉनॉमी वरती जर बघायला गेलं तर आपल्याकडे 2 पुस्तकं अवेलेबल आहे. एक आहे भारतीय अर्थव्यवस्था, रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, आणि और म्हटल्यानंतर ते ऑप्शनल असतं, एक किरण देसले सरांचं इंडियन इकॉनॉमीचं बुक. आता हे 2 पुस्तकं आहेत, हे जर तुमची शक्य असेल तर ते करा. अदरवाईज तुम्ही क्लास नोट्स प्लस PYQ हे करा. आणि इकॉनॉमिक्स सब्जेक्ट हा मार्क्स देणारा सब्जेक्ट आहे, बट तुम्हाला या ठिकाणी क्लासचे व्हिडिओ बघावे लागतील. कारण काय? कारण हा कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. हा आहे कन्सेप्च्युअल. जसं हिस्ट्री तुम्ही वाचून करू शकतात, जिओग्राफी तुम्ही रीड करून करू शकतात, पण हा सब्जेक्ट जो आहे तर हा सब्जेक्ट तुम्हाला कन्सेप्च्युअल असल्यामुळं इथे तुम्हाला क्लासचे व्हिडिओ लेक्चर जे आहेत तर ते लेक्चर्स करावे लागतील या सब्जेक्टसाठी. ठीक आहे, आणि मग त्या क्लासच्या नोट्स आणि मग PYQ. सो अशा प्रकारे तुमचा अप्रोच असला पाहिजे. हे 2 पुस्तकं स्टँडर्ड रेफरन्स पुस्तक आहे, जमत असेल तर करू शकतात तुम्ही, नो प्रॉब्लेम. कारण इथे तुम्हाला टॉपिक लिमिटेड दिलेले. बघा, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे तुमचं नॅशनल इन्कम, ज्यामध्ये तुमचा GDP, GNP, NNP, राईट, हे सगळे पॉईंट येतात. त्यानंतर ऍग्रिकल्चर, मग ऍग्रिकल्चर पॉलिसीज आल्या,
त्यानंतर इंडस्ट्रियल पॉलिसी झाल्या, फॉरेन ट्रेड, मग कोणत्या देशासोबत सगळ्यात जास्त आहे, कोणत्या देशासोबत कमी आहे, बँकिंग आलं, पॉप्युलेशन आलं, पॉवर्टी आलं, मग पॉवर्टीमध्ये तुमच्या डिफरंट कमिटी, सुरेश तेंडुलकर समिती असेल किंवा वेगळ्या कमिटीने जे काय रेकमेंडेशन दिले आहेत ते आल्या, बेरोजगारी म्हणजे अनएम्प्लॉयमेंट, डिफरंट टाइप्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट, मुद्रा आणि राजकोषीय नीती, त्याला आपण फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी म्हणतो, जे की मार्केट ऑपरेशन्स आहेत कशाचे, आपल्या आरबीआयचे. ठीक आहे. सो आरबीआय जे करतं ती तुमची मॉनिटरी पॉलिसी आहे आणि गव्हर्नमेंट जे करतं ती तुमची फिस्कल पॉलिसी आहे. त्यानंतर अर्थसंकल्प म्हणजे बजेट, लेखा आणि लेखापरीक्षण म्हणजे अकाउंट अँड ऑडिटिंग. हे सगळे टॉपिक्स तुम्ही या बुक्समधनं एकतर ह्या बुकमधनं करा किंवा या बुकमधनं करा किंवा कोणत्याही क्लासचे तुम्ही काय करा, लेक्चर्स करा आणि त्यांच्या नोट्स वापरा प्लस PYQ करा, मोर दॅन सफिशियंट आहे. या टॉपिकवरती आपल्याला 15 प्रश्न येतात. ही 15चे 15 प्रश्न तुमचे प्रॉपरली बरोबर येऊ शकतात. त्यानंतर बघा करंट अफेअर्स. करंट अफेअर्सला खूप सारे बुक्स अवेलेबल आहे, पण तुम्ही बालाजी सुर्णे सर यांचं सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं इयर बुक वापरू शकतात. आता 2026ला आत्ता जो पेपर झाला MPSCचा, याला मागील 2 वर्षांचं त्यांनी करंट अफेअर्स विचारलेलं आहे. मग आपलं पण टार्गेट काय आहे बघा, 2025 आणि 2026 या दोन्ही पण वर्षांचा आपण करंट अफेअर्स या ठिकाणी घेणार आहोत. रोज संध्याकाळी 10 ते 11 या टायमिंगमध्ये आपण यूट्यूब लाईव्ह सेशनला रोज तुमचे 30 क्वेश्चन्स हे घेणार आहोत. परीक्षा होईपर्यंत कमीत कमी 2500 क्वेश्चन्स तुमचे कव्हर होतील. असं यूट्यूब लाईव्ह हे फ्री ऑफ कॉस्ट असणार सर्वांना. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रोज रात्री 10 ते 11 लाईव्ह यायचं आहे. फक्त 30 क्वेश्चन करायचे, त्याची PDF लगेच तुम्हाला दिली जाईल आणि हे 2500 क्वेश्चन तुमचे करंट अफेअर्सचे कव्हर होतील. करंट अफेअर्सला वेगळा वेळ द्यायची गरज नाही. फक्त यूट्यूब लाईव्हचं सेशन आणि दिलेले क्वेश्चन्स तुम्ही रीड करा, तुमचं पूर्ण करंट अफेअर्स त्यातनं होऊन जाईल. ठीक आहे. यावरती तुम्हाला 15 क्वेश्चन्स आलेले बघायला मिळतात. आणि करंट अफेअर्स हा टॉपिक असा आहे, याला तुम्हाला प्रिव्हियस नॉलेज लागत नाही. प्रिव्हियस नॉलेज म्हणजे कसं की जसं की आता तुम्हाला इकॉनॉमिक्सला थोडं बेसिक नॉलेज लागेल, हिस्ट्रीला थोडंसं बॅकग्राऊंड लागेल, तसं करंट अफेअर्स इज करंट अफेअर्स. ठीक आहे. त्यामुळे इथे तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. नेक्स्ट आहे बघा पॉलिटी हा जो विषय आहे त्यासाठी रंजन कोळंबे सरांचं बुक्स अवेलेबल आहे. आणि हे जरी तुम्हाला होत नसेल तरी तुम्ही कोणत्याही क्लासच्या क्लास नोट्स घ्या, प्लस PYQ साठी मी तुम्हाला 2 पुस्तकं सांगितली आहे. त्यापैकी कोणतंही एक पुस्तक घ्यायचं आणि क्लासचे नोट्स करायच्या आणि त्या टॉपिकवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. दॅट्स इट. बाकी तुम्हाला इथे काही करायची गरज नाही. 15 क्वेश्चन्स या टॉपिकवरती येणार आहेत आणि ते तुम्ही बऱ्यापैकी या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे सामान्य विज्ञान. आता जनरल सायन्सला एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये टॉपिक काय बघा, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे, हायजीन्स आहे. ऑलराईट. आता याच्यावरती येणार आहेत प्रश्न 15. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट असल्यामुळं फिजिक्स बऱ्यापैकी माहिती असतो, मेकॅनिकलचे असल्यामुळं, आणि केमिस्ट्री बऱ्यापैकी आपला झालेला असतो. ठीक आहे. मग फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून असं पकडूया 7 ते 8 क्वेश्चन तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती येणार आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा करत असताना फिजिक्स करा, केमिस्ट्री करा आणि त्यानंतर जनरली आपल्या इंजिनिअरिंगच्या मुलांचं बायोलॉजी जे आहे, झुलॉजी, बॉटनी आणि हायजीन, आरोग्यशास्त्र, हे थोडंसं वीक असतं. काही मुलांचं चांगलं असू शकतं, पण मी जनरल ट्रेंड सांगतोय. त्यामुळे तुम्ही याला नंतर केलं तरी चालेल. पहिल्यांदा फिजिक्स आणि केमिस्ट्री करा. जनरल सायन्ससाठी सचिन भास्कर सरांचं यांचं उत्तम बुक अवेलेबल आहे. त्यातनं पहिल्यांदा फिजिक्स पार्ट करा, नंतर केमिस्ट्री करा आणि नंतर तुम्ही बाकीची करू शकतात. ज्यांचं कुणाला हे बुक्स जमणार नाही त्यांनी तुम्ही जो क्लास लावला आहे त्या क्लासच्या नोट्स वापरायच्या आहेत आणि प्लस PYQ करायचे आहेत. PYQ करत असताना 2 बुक्स मी तुम्हाला सांगितले, त्यातलं कोणतंही एक बुक घ्यायचं आणि PYQ करायचे. आता यानंतर मी तुम्हाला बेसिकली आता अजून एक ॲप्टिट्यूड अँड रिझनिंगचा टॉपिक आहे, त्यानंतर मी तुम्हाला बेसिकली शेड्यूल व्यवस्थित सांगणार आहे की कशा प्रकारे या विषयांचं तुम्ही टाइम टेबल बनवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा अंकगणित म्हणजेच ॲप्टिट्यूडसाठी सचिन ढवळे सरांचं किंवा संदीप आरगडे सरांचं बुक या ठिकाणी अवेलेबल आहे. त्यांनी सांगितलं आहे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, पण हे त्यांच्यापेक्षा थोडंसं ॲडव्हान्स विचारतात. त्यामुळे करत असताना आता इंजिनिअरिंगचे स्टुडंट असल्यामुळे आपलं बऱ्यापैकी ॲप्टिट्यूड रिजनिंग झालेलं असतं. सो माझं पर्सनल सजेशन हे राहील की हे बुक घेऊन करण्यापेक्षा तुम्ही PYQ जरी सोडवले, कारण PYQ मध्ये तुमचे मल्टिपल टाइप्स कव्हर होतात. ठीक आहे. सो ते जरी सोडवले तरी तुमचं सगळं ॲप्टिट्यूड रिजनिंग कव्हर होईल. तरी पण काहींना करायचं असेल तर संदीप आरगडे सरांचं ॲप्टिट्यूडसाठी बुक अवेलेबल आहे. आणि त्यानंतर
बुद्धिमापन चाचणी म्हणजे रिझनिंगचा पण पार्ट जो आहे, तर त्यासाठी तुम्हाला संदीप आरगडे सर किंवा सचिन ढवळे सरांचं पुस्तक अवेलेबल आहे. आणि तुम्हाला हे दोन्ही पण होत नसेल तर सिंपल एक गोष्ट मी सांगतो, काय करायचं, हे 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 ना हे कॉपी झालं, ठीक आहे. तर हे जे आहे PYQ, मी जे इतक्या वेळेचा ओरडतोय PYQ 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 PYQ, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी PYQ, कारण 90 दिवसांमध्ये हेच जे आहे PYQ ते आपल्याला तारू शकतात. सो हे आहे लोकसेवा अकॅडमीचं आप्पा आत्मरे सरांचं 2011 ते 2026 असं आलेलं आहे. याच्यामध्ये एकूण तुम्हाला जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी म्हणजे सगळेच क्वेश्चन्स आतापर्यंत आलेले ग्रुप बी आणि ग्रुप सी चे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. सो हे पुस्तक आहे PYQचं. किंवा लॉजिक बुस्टर हे स्टेपअप अकॅडमीचं, हे पण एक PYQचं सुंदर पुस्तक आहे. दोघांपैकी एकच घ्यायचं कोणतं पण एकच. हे तुमचं PYQचं बुक तुमच्याकडे असलं पाहिजे. मग यामध्ये सगळ्याच विषयांचे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, करंट अफेअर्स, जनरल सायन्स, त्याच्यानंतर तुमचं ॲप्टिट्यूड, रिझनिंग, हे सगळेच PYQ यात दिलेले आहेत. करंट अफेअर्सला PYQ नसतात, कारण करंट अफेअर्स हे करंट असतं, ठीक आहे. तरी पण तुम्हाला एक अंदाज येण्यासाठी सांगितलेलं आहे. मग आता करत असताना आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. ओके, ठीक आहे. आता एकदम सिंपल मध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ओके, आपल्याकडे एकूण जे विषय आहेत बघा, हे आहेत 8. किती आहेत? 8. हिस्ट्री, जिओग्राफी, ठीक आहे, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, त्यानंतर जनरल सायन्स, ठीक आहे, जनरल सायन्स. 5 करंट अफेअर्स, देन ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग. मी आता एकत्रच लिहित होते, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग, ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कारण ते एकच आहे, पार्ट एकच आहे तो, ठीक आहे. आता आपले एकूण 8 म्हणजेच आता होतात ते बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. ओके, आता याच्यावरती एक गोष्ट लक्षात घ्या की हिस्ट्री म्हणजेच आपला आहे इतिहास, ज्यांना मराठीत पाहिजे त्यांच्यासाठी इतिहास, भूगोल, त्यानंतर राज्यघटना. म्हणजे शेड्यूल तुमचं कसं असलं पाहिजे बघा, स्ट्रॅटेजी 90 दिवसांची. अर्थशास्त्र, त्यानंतर विज्ञान, चालू घडामोडी आणि अंकगणित बुद्धिमत्ता. आता मी माझी तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही तुमची पर्सनल स्ट्रॅटेजी ठेवा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याकडे आहेत किती दिवस? 90 डेज. किती दिवस आहेत? 90 डेज. त्यातल्या 10 दिवस सोडून द्या, इकडे तिकडे हा कार्यक्रम तो कार्यक्रम राहिले आपल्याकडे, किंवा तुम्ही आजारी पडले किंवा व्हॉट एव्हर. 80 दिवस आपण पकडूया, कारण आपण काय सुपरमॅन नाही आहे, ठीक आहे. 80 दिवस आहेत, 80 दिवसामध्ये सगळा स्टडी कव्हर करायचा आहे. आता काय करायचं, एक गोष्ट लक्षात घ्या, मी असा अंदाज करतो की तुम्ही पर डे 5 तास अभ्यास कराल. किती तास अभ्यास कराल? 5 तास तुम्ही काय कराल? पर डे अभ्यास कराल. प्रत्येक दिवशी तुम्ही जर 5 तास अभ्यास करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या, ते करत असताना रोज तुम्हाला 1 तास करंट अफेअर्सचे पुस्तक वाचायचं आहे. ते जे मी तुम्हाला सांगितलं ते वाचा, किंवा रोज 1 तास तुम्हाला 10 ते 11 लाईव्ह या युट्यूबला, मी तुमचं करंट अफेअर्स घेणार आहे. आणि रोज 1 तास तुम्हाला ॲप्टिट्यूड रिझनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. ओके, क्लिअर? कारण तुम्हाला ॲप्टिट्यूड रिझनिंगचं माहिती आहे. डायरेक्टली PYQ घ्या किंवा तुम्ही बुक्स घ्या. बुक्स घेण्यापेक्षा आपल्याला जर बेसिक आयडिया असेल, कारण आपण इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहोत, तर डायरेक्टली PYQ घेतले तरी चालेल. मग एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही रोज 1 तास करंट अफेअर्स करणार आहेत आणि रोज 1 तास ॲप्टिट्यूड रिझनिंग करणार आहेत आणि रोज 5 तास अभ्यास करणार असाल तर मग राहिले आता फक्त 3 तास. राहिले किती? 3 तास. तुम्ही रोज 5 तास अभ्यास करूनही पूर्व परीक्षा पास होऊ शकतात. मग राहिले 3 तास. मग हे 3 तास करत असताना काय करायचं, यातला कोणता एक विषय घ्यायचा आणि तो 3 तास करायचा, ठीक आहे. मग मी असं पकडतो, ह्या विषयाला तुम्ही 10 दिवस द्या. किती दिवस द्या? 10 दिवस. 10 दिवसात पूर्ण इतिहास पूर्ण करा. 10 दिवस तुम्ही भूगोलला द्या. 10 दिवस तुम्ही भूगोलला द्या. 10 दिवस तुम्ही राज्यघटनेला द्या. त्यानंतर 10 दिवस तुम्ही अर्थशास्त्राला द्या.
आणि 10 दिवस तुम्ही विज्ञानला द्या. ठीक आहे, म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, 50 दिवसात तुमचे पूर्ण सब्जेक्ट वाचून होतात. रोज 3 तास. आता मी तुम्हाला एकदम सिंपल फंडा सांगतो. तुम्हाला जर नोट्स वाचायचं असेल तर नोट्स घ्या, जर तुम्हाला बुक वाचायचं असेल तर बुक घ्या. बुक कोणतं घ्यायचं हे पण सांगितलेलं आहे, नोट्स कोणती घ्यायची हे पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग मला एक सांगायचं आहे, जर तुमचं 500 पेजेसचं पुस्तक आहे, किती आहे? 500 पेजेसचं पुस्तक आहे. ठीक आहे, ते जर तुम्हाला 10 दिवसात संपवायचं असेल तर रोज तुम्हाला 50 पेजेस वाचावे लागतील आणि 3 तासात तुमचे 50 पेजेस इझिली वाचून होऊ शकतात. ठीक आहे, नाही झाले तर एक्स्ट्रा 1 तास द्यायचा, पण रोज 50 पेजेस वाचायचेच. याचाच अर्थ 500 पेजेसचं पुस्तक तुम्ही 10 दिवसात पूर्ण करू शकतात. मग 10 दिवसात तुमचा हा विषय पूर्ण होईल, 10 दिवसात तुमचा हा विषय पूर्ण होईल, 10 दिवसात हा विषय पूर्ण होईल, 10 दिवसात हा होईल, 10 दिवसात हा होईल. म्हणजे तुमचं 50 दिवसामध्ये हे 5 विषय पूर्ण होतील. कंटेंट म्हणतोय मी तुम्हाला, तोपर्यंत PYQ हात लावू नका. फक्त कंटेंट वाचा, फक्त कंटेंट वाचा. ठीक आहे, आणि त्यासोबतच तुम्ही रोज 2 तास काय करतायत? करंट अफेअर्स आणि ऍप्टिट्यूड रिजनिंगचा पण स्टडी करतायत. आता करंट अफेअर्सचा रोज का करायचा? कारण करंट अफेअर्स जर तुम्ही एका वेळेस जर 10 दिवस घेऊन बसले तर ते लक्षात राहणार नाही. म्हणून तुम्हाला रोज काय करायचं आहे? रोज 1 तास, रोज 1 तास, रोज 1 तास. आणि ऍप्टिट्यूड रिजनिंग पण रोज 1 तास करायचं आहे. म्हणजे तुमचे पहिले 50 दिवसांमध्ये, तुमच्या पहिल्या 50 दिवसांमध्ये काय काय पूर्ण होईल बघा? तुमचे 5 विषय पूर्ण झालेले आहेत, हे जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत, आणि त्यासोबत करंट अफेअर्स आणि ऍप्टिट्यूड रिजनिंग तुम्ही तिथपर्यंत जितकं येईल तिथपर्यंत घेऊन आलेले आहेत. मग राहिले किती विषय तुमच्याकडे? राहिले दिवस किती? 30 दिवस. मग हे जे 30 दिवस आहेत, ह्या 30 दिवसामध्ये फक्त आणि फक्त जे मी तुम्हाला PYQ चे पुस्तकं सांगितले आहेत त्यातलं एक पुस्तक घ्यायचं आणि फक्त PYQ सॉल्व्ह करायचे. आणि टेस्ट सिरीज, तुम्ही जो क्लास लावलेला आहे त्या क्लासच्या टेस्ट सिरीज, एवढं सोडून काहीही करायचं नाही. मोर दॅन सफिशियंट. ठीक आहे, आणि ऍप्टिट्यूड रिजनिंगचं सुद्धा तुम्ही PYQ जरी केले तरी तुम्हाला चालेल, कारण PYQ मधनं सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. सो 50 दिवसामध्ये पूर्ण कंटेंट वाचायचा आणि पुढच्या 30 दिवसामध्ये सगळे PYQ आणि पूर्ण टेस्ट सिरीज, म्हणजे तुम्ही रोज एक टेस्ट सिरीज दिली तरीही चालेल. म्हणजे तुमच्या 30 टेस्ट आणि पूर्ण PYQचं पुस्तक, एवढं सगळे तुमचे PYQ सॉल्व्ह होतील. अशा प्रकारे जर एक स्मार्ट मूव जर तुम्ही प्ले केला तर 100% ही परीक्षा तुम्ही क्रॅक करू शकतात. आता यामध्ये अजून थोड्याशा आणखी जास्त स्ट्रॅटेजी मी सांगेल. सिक्रेट प्लॅन बिन काही नाही आहे, सिक्रेट प्लॅन काही नसतं, स्ट्रॅटेजी असते. ठीक आहे, कारण सिक्रेटमध्ये काय, सिक्रेट म्हणजे काय, मी इथून असं केलं म्हणून मी पास झालो असं काहीही नाही. ठीक आहे, ती MPSC आहे. ओके, हा, मग आता तुम्हाला सांगायचं काय यामध्ये, की बेसिकली तुम्ही स्वतःचा जो काही प्लॅन आहे त्या प्लॅन करत असताना, स्वतःचा प्लॅन करत असताना असं एक करा की तुम्हाला जे सब्जेक्ट वाटतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, करंट अफेअर्स हा विषय आहे, चांगले मार्क्स देऊ शकतो कारण त्याला बॅकग्राऊंड लागत नाही. तुम्ही आता फ्रेशर्स आहात आणि करंट अफेअर्स प्रॉपरली केलं, चांगले मार्क्स भेटतील. ऍप्टिट्यूड रिजनिंग आपण इंजिनिअरिंगच्या मुलांचं हँड्स आहे, 20 क्वेश्चन आहे, 15 प्रश्न तरी आपले बरोबर आले पाहिजे. ऍप्टिट्यूड रिजनिंगचे 15 प्रश्न आहेत, ऍप्टिट्यूड रिजनिंगचे 20 प्रश्न आहेत, करंट अफेअर्सचे 15 प्रश्न आहेत, 25 प्रश्न तर हे झाले आपले. राईट, त्यानंतर इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी हे मार्क्स चांगले देतात पण ते कन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहेत. मग ज्याला कोणाला कन्सेप्ट आवडतात त्यांनी इकॉनॉमिक्स आणि पॉलिटीचा आधी स्टडी करा. सायन्सचा स्टडी करत असताना सायन्सला 15 प्रश्न येणार आहेत, त्यापैकी 7-8 प्रश्न तर हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती असणार आहेत. मग आधी फिजिक्स आणि केमिस्ट्री करा, तिथून 7-8 मार्क्स कव्हर करा. ओके, त्यानंतर हिस्ट्री आणि जिओग्राफी, हिस्ट्रीमध्ये जास्त मार्क्स येत नाहीत त्यामुळे हिस्ट्री शेवट ठेवा. जिओग्राफीमध्ये चांगले मार्क्स येतात कारण जिओग्राफी फक्त फॅक्ट्स आहेत. ठीक आहे, त्यामुळे जिओग्राफीला कोणतं खनिज कुठं आढळतं, नदी, नदीच्या उपनद्या, ह्या फॅक्ट्स आहेत, त्यामुळे इथे चांगले मार्क्स भेटतात. त्यामुळे जिओग्राफीवरती एक चांगलं लक्ष द्या. सो अशा प्रकारे तुम्ही स्वतःचं एक टाइम टेबल बनवा. मी तुम्हाला आता इथे काय सांगितलं बघा, पुस्तकं, प्रश्न, कोणते बुक्स वाचायचे, कोणत्या नोट्स वाचायच्या, कोणते PYQ पुस्तक कोणतं करायचं, आणि पर डे पण 5 तासाचं मी तुम्हाला प्लॅनिंग दिलं आहे. मी माझ्या अँगलने असं समजतो की तुम्ही 5 तासाचा अभ्यास करू शकतात. मग इथे जर तुम्ही 10 तास अभ्यास करणार असाल तर हे तुमचं डबल होईल. क्लिअर, हेच तुम्ही डबल करायचं आहे. राईट, आणि MPSC मध्ये एकच फॉर्म्युला आहे सक्सेसचा, तो म्हणजे रिव्हिजन, रिव्हिजन, रिव्हिजन. ठीक आहे, सिक्रेट 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 अजिबात चालत नाही. रिव्हिजन रिव्हिजन रिव्हिजनच या ठिकाणी चालतं. आणि तुमची बेसिक स्ट्रॅटेजी तुम्ही कशा प्रकारे त्या परीक्षेला टॅकल करणार आहात. ठीक आहे, सो ऑल टुगेदर अशा प्रकारे तुमचं एक बेसिक स्ट्रॅटेजी लेक्चर या ठिकाणी मी घेतलेलं आहे. रोज संध्याकाळी 10 ते 11 आपलं युट्यूबला करंट अफेअर्ससाठी लाईव्ह लेक्चर असणार आहे. त्यासोबतच आपण आरंभ म्हणून एक प्रिलियमची बॅच सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला
1 इयर व्हॅलिडिटी असेल, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, बेस्ट फॅकल्टी आहे आणि ते सिरीज भेटतील. 200+ AMAचं आपलं आतापर्यंतचं हे सिलेक्शन आहे. तुम्हाला करायचं काय आहे बघा, बोधनिधी नावाचं ऍप्लिकेशन आहे बघा, बोधनिधी. हे बोधनिधी नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये आरंभ बॅच आहे, याची फीस फक्त 3000 आहे. या 3000 मध्ये हे सगळे एक्सपर्ट तुम्हाला शिकवायला आहेत. वन ऑफ द बेस्ट टीम, राईट. हे जे काही फॅकल्टी आहेत त्यांचं स्वतःचा एक 7-8 वर्षाचा त्या विषयांमध्ये अनुभव आहे. हे सगळे तुम्हाला बेसिकली त्या ठिकाणी गाईड करणार आहेत. आणि तुमच्या साईडने जर 100% इनपुट भेटलं, यांच्या साईडने 100% इनपुट देणारच आहेत, तर एक चांगली त्यातनं ऊर्जा तयार होऊन 100% तुम्ही तुमच्या रिझल्टकडे जाणार आहात. ठीक आहे. सो अशा प्रकारे प्रिलिमची एक बॅच आहे आपली. त्यानंतर फक्त मेन्सची पण एक बॅच आहे, संकल्प म्हणून, ज्यामध्ये पूर्ण टेक्निकल जे आपले 15 सब्जेक्ट्स आहेत ते पूर्ण शिकवले जातील. त्याची फी 4500 रुपये आहे. आणि ज्यांना प्रिलिम्स प्लस मेन्स घ्यायची आहे लगेचच, ती 6000 तुम्हाला भेटेल. तशी जर बघायला गेलं तर प्रिलिम्स आणि मेन्स सेपरेट घेतली तर तुम्हाला 7500 जाते, इथे तुम्हाला 6000 बघायला भेटेल. हे सगळे फॅकल्टी तुम्ही एकदा बघा. यांचे सगळ्यात महत्त्वाचं, फॅकल्टी बघू नका. फॅकल्टी बघितल्याने काही होत नाही. तुम्ही काय करा, डेमो लेक्चर्स बघा. काय करा, डेमो लेक्चर्स. युट्यूबला जावा किंवा ऍप्लिकेशन डाउनलोड करा. काय करा, ऍप्लिकेशन. आणि ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथे तुम्हाला खूप सारे डेमो लेक्चर्स दिलेले आहेत, ते बघा. आवडले तर घ्या, अदरवाईज मी तुम्हाला सांगितलेलंच आहे काय करायचं. ठीक आहे. जे काही करायचं ते तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला मदत लागेल त्यांनी हे घेऊ शकतो. ठीक आहे. ओके. आता हे मेन्सचं पण तुम्हाला एक सेपरेट लेक्चर घेतलं जाईल. फक्त मेन्सचे मी तुम्हाला सब्जेक्ट सांगतो. तर मेन्सला आपल्याला एवढे 15 सब्जेक्ट्स आहेत. हे कोर मेकॅनिकलचे सॉम, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, टॉम, हायड्रोलिक्स अँड मशिनरी, थर्मल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग. आणि हे कोर ऑटोमोबाईलचे पॉवर डेव्हलपिंग सिस्टम, कूलिंग, ट्रान्समिशन, स्टिअरिंग अँड स्टार्टिंग, डिफरन्शियल, व्हेकल मेंटेनन्स, इलेक्ट्रिकल सिस्टम, इलेक्ट्रिकल व्हेकल्स अँड मोटर व्हेकल आहेत. असे 15 सब्जेक्ट्स आहेत. याच्यावरती एकूण 150 क्वेश्चन्स असतील आणि 300 मार्काला ही परीक्षा होईल. ऑलराईट. सो अशा प्रकारे बेसिकली चांगला एक प्लॅन करा आणि 100% रिझल्ट मिळवा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल. सेशन जर तुम्हाला नक्की आवडलं असेल तर लाईक करा आणि जे मुलं तुमचे मित्र आहेत ज्यांना RTO 100% व्हायचं आहे त्यांना नक्की शेअर करा. आणि लाईक आणि शेअर केल्यानंतर एक हाईपचं पण बैठक आहे, त्या हाईप बटनवरती पण क्लिक करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.